एका लेटर स्ट्रॅटेजीमुळे सिनेमे हिट झाल्याचं आठवतंय का? के लेटर फॅमिलियर वाटतंय ना? जर आठवून बघा, याचा संबंध आहे आपल्या बॉलिवूडशी. करण अर्जुन, कोई मिल गया, कहो ना प्यार है, क्रिश सिरीज हे मूवीज हे आहेत राकेश रोशन यांचे. आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की या सगळ्या मूवीजची सुरुवात के अक्षरापासून होते. पण के अक्षरच का? तर यामागे आहे एक खास कारण. साल होतं 1984. राकेश रोशन आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन होते. ते त्यांच्या मूवीजच्या सक्सेससाठी धडपडत होते. त्यांच्या फॅनने त्यांना एका पत्रातून सजेस्ट केलं, मग तुम्ही तुमच्या सगळ्या फिल्मची नावं के अक्षरावरूनच का ठेवत नाही? तेव्हा राकेश रोशन यांनी काही हे सिरियसली घेतलं नाही. पण 1986 मध्ये त्यांचा भगवान दादा हा मूवी आला आणि तो फ्लॉप गेला. तेव्हा त्यांना हे पत्र आठवलं आणि त्यानंतर 1987 मध्ये त्यांनी खुदगर या के अक्षरापासून सुरू होणाऱ्या मूवीला संधी दिली आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर काय, खून भरी मांग, करण अर्जुन, कहो ना प्यार है, कोई मिल गया आणि नंतर क्रिश सिरीज, ज्यांनी बॉलिवूडमध्ये सुपरहिटची अक्षरशः नवीन वेव आणली. राकेश रोशन यांनी आतापर्यंत 50हून जास्त चित्रपटांची नावं के अक्षरावरून रजिस्टर केली, कारण के अक्षर हे त्यांच्यासाठी लकी चार्म आहे. तर मित्रांनो, पुढच्या वेळी के अक्षराने सुरू होणारा राकेश रोशन यांचा चित्रपट पाहाल तेव्हा लक्षात घ्या, हा अक्षराच्या जादूचा खेळ. अजून अशा कोणत्या लकी चार्म्स बद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल? सांगा आम्हाला कमेंट्समध्ये. ही रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्मच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा भेट द्या.